भाजपच्या प्रसाद लाड यांच्यानंतर आता जरांगे आणि प्रवीण दरेकरांमध्ये शाब्दिक वॉर रंगलेला आहे। प्रसिद्धीसाठी जरांगे फडणवीसांना टार्गेट करत होते, त्यांच्या विरोधात आता अभियान उघडू असं प्रवीण दरेकरांनी म्हटलेलं आहे। पाहूयात। जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यानंतर आता भाजपच्या प्रवीण दरेकरांनी जरांगेंविरोधात अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे। जरांगेंचा भंपकपणा जनतेसमोर आणू असा दावा दरेकरांनी केला आहे। तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत। मी तर मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार आहे आणि त्या ठिकाणी गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवंय ते द्यायचं आहे। कारण जरांगेंवर प्रेम केलं, पाठबळ दिलं, पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसलंय, ते आपल्याला उतरावं लागेल आणि ते आम्ही निश्चितपणे करू, त्याचा अभियान सुरू करू। अरे मग येतं भाऊ अंतरवालीत हो दे, दूध का पाणी पाणी, तू तर खरं करून दाख, नाही तर मी तरी खरं करून दाखवतो। आंदोलन त्याशी बंद चाल, दिला शब्द दरेकर तुला। हा चल ये समोरासमोर, तू काय दिलं ना 10 महिन्यात मला सांग। मराठा कुणबी एक कसा आहे मी सिद्ध करून दाखवतो ना, तू तरी दाख। मराठा कुणबी एक नाही, तू सिद्ध करून दाखव, मी दाखवतो मराठा आणि कुणबी एकच सिद्ध करू। 10 महिन्यात काय केलं आम्हाला काहीच मिळालं नाही हे मी दाखवतो, आणि हे मिळालंय दाखवा तुम्ही। काय ह्याला मी इकून बसलो तिकून तुम्ही बसला, एक तर मी उपोषणाला बसले, हे बघ मग तोंड कोरडं पडेल तुला। काय पाणी ढोशीत असतील तिथं बसल्या बसल्या, ते बी सरकारचंच फुकटचं पाणी असं, आणि सरकार जे फुकटचं पाणी पित आहे ते कर आम्ही पठ्ठे भरतो। आपलं अज्ञान आहे आणि आपल्याला कल्पना नसेल की या ठिकाणी मराठा समाजाच्या मुलांच्या नोकऱ्यासाठी, स्वयंरोजगारासाठी सतत रचनात्मक काम करणारे आम्ही आहोत। केवळ आता त्या ठिकाणी मराठा समाजाला भावनिक करून त्या ठिकाणी मलाच नेता बनायचं आहे। अहो तुमची वक्तव्य तपासा। तुम्ही आता मुख्य प्रश्नांपेक्षा लाडक्या बहिणी योजनेवर बोलायला लागल्यात। अतुल बेनके कोणाला भेटला, भविष्यात काय होणार आहे, तुम्ही आता राजकीय झालेला आहात। अरे मला कोणता राजकीय फायदा घ्यायचा? येडपट आहे का रे बाबा तू दरेकर? मग का आज उभा करायचा का मला? का मग आजी पालकमंत्री करायची मला कोणता राजकीय फायदा घ्यायचा? तू काय झालंय मला कळणार यार। हे असले बिगर कामे लोक, हे मागच्या दारातून जाणारे लोक हेच जास्त कोणत्या पक्षाचं वाटोळ करतात ना, कोणत्या बी। कारण हे लोक स्वतःला हुशार समजतात। तुम्ही कोणत्या पक्षाचे बघा ते प्रवक्ते हे मागच्या दारातूनच गेलेले, हे एक तर लय श्रीमंत असतात म्हणून घेतलेले असतात, कारण हे बहुतेक फंड देतात पक्षाला, किंवा हे भांडण लावायला दंगली लावायला पक्की असतात म्हणून यांना घेतलेलं असतं। हे मारामाऱ्या लावण्यात आणि दुसऱ्याचं आंदोलन मोडण्यात माहीर असतात, कारण हे व्यवसाय करताना दुसऱ्याचा व्यवसाय बंद पाडून यांचा मोठा केलेले असतात, एवढे चतुर असते ती। एकीकडे भाजप सत्तेत आल्यावर निघणाऱ्या मोर्चांमागे भाजपचेच काही नेते विरोधकांचा हात सांगतात, मात्र मराठा मोर्चामागे आपणच पडद्याआडून काम करत होतो असा दावा खुद्द भाजपच्याच प्रवीण दरेकरांनी केला आहे। आम्ही तर गेले 15-20 वर्ष प्रत्यक्ष काम करतोय। पडद्याच्या मागे आम्ही काय करतोय हे मराठा मोर्चा, ठोक मोर्चा, सगळ्या मराठा संघटनांना त्या ठिकाणी विचारा। आंदोलनात बॅक स्टेजला आम्ही ताकद देत होतो। तू काय मराठा समाजासाठी केलं चांगलं माहिती? हा हा क्रांती मोर्चाला अर्ध्या समन्वयकात वाटोळ करून टाकलंस। पुरा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा मोडीला तू दोन्ही बी वाटोळ करून टाकलं सगळं मराठा समाजाचं। काय योजना दिल्यावर काय याचे? ज्या आधी संख्या पद निर्माण केले ते भांबेरीच्या आंदोलनाच्या वेळेस झालेत। प्रोसिडिंग बुक आहे आमच्याजवळ, काय सांगू तू आपलं। जेव्हा मुलांच्या परीक्षेचा प्रश्न, भरतीचा प्रश्न, पदोन्नती आदी संख्या प्रवीण दरेकरांनी पुढाकार घेतलाय, आपल्याला त्याचं माहित नाही हो। जरा माहिती घेऊन बोलत जा। त्या ठिकाणी जेव्हा PSI मुलांचा प्रश्न होता त्यावेळेला 600-700 PS ना देवेंद्रजींकडे नेऊन मी जॉईन करवलंय। इकडे बँकेत घोटाळा केला म्हणून तुला जागायचं होतं, तो कुटुंब सगळं उघड्यावर पडलं असतं म्हणून त्यांनी उपकार केला त्या देवेंद्र फडणवीसने तुझ्यावर, आणि तुला आमदार केलं। त्याच्यात बीडचा बी एक आहे आमदार त्या घोटाळ्यात, तुझं कुटुंब त्यांनी वाचलं म्हणून तुला आता मराठ्याच्या विरोधात बोल नाही, कारण ते सरळ तिकडून म्हणतोय तुझं घर वाचलं आणि मी आता तू मराठ्याचा आहे, मी बोलल्यावर मला इतर समाजाचा म्हणते तू बोल, म्हणून तुला भोकायला लावले। फक्त भाजप वाचायला देवेंद्र फडणवीस वाचायला लागला। का वाचवायला? तर तुला जेलपासून जाण्यापासून त्यांनी वाचलं म्हणून, आणि तू आता पुढचे रानले हाणू नको। मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या फडणवीसांविरोधातच जरांगे का बोलतात असा प्रश्न दरेकरांनी केलाय। त्यावर दिलेलं आरक्षण घालवणारी व्यक्ती श्रद्धेय कुणाला म्हणते, त्या व्यक्तीला कुणाचं पाठबळ आहे असं म्हणत जरांगेंनी सदावर्तेंकडे बोट दाखवलाय।
कारण एका ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाजाची दुकानदारी करणाऱ्यांचं काय होणार हा विषय लक्षात घेऊन 2.5 वर्ष देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण कसं फेल जाईल म्हणून कोर्टातनं वकील उभा राहिला, कोर्टातनं त्या ठिकाणी ट्रान्सलेशन दिलं. जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आरक्षण त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांनी घालवलं. ते ब्राह्मण असूनही मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस हे मराठ्याला मान्य आहे. मराठ्याने मान्य केलं आणि 106 आमदार कशाला दिले तरी कर खार घालायला दिले ते काय मग ते लोणचं करायला. याचा अर्थ असा नाही की तुमच्याच मित्रानं श्रद्धे कुणाला म्हणतं माणूस माहिती आहे का? देवाला. आणि ज्याने आमचं 13% आरक्षण घातलं तो फडणवीस साहेबाला श्रद्धेय शब्द वापरतो. दरेकर साहेब तुम्हाला मी लय लांब घुसलेलो आहे. तुमच्यात बी आणि माझ्या विरोधात माझ्या समाजाच्या विरोधात गेलेले जे तुम्ही टोळक आहे का 10-15 जणांच्या यांच्या बाबतीत फक्त मी मर्यादा राखतो. ते अनेकदा मुख्यमंत्र्यांनी अनेक शिष्टमंडळी तिथं पाठवली, चर्चा केली, आव्हान केलं की बाबा आम्ही मार्ग काढतोय, त्याच्यामध्ये असं प्रकारे उपोषण करू नका अशी विनंती केलेली आहे. आम्ही सकारात्मक आहोत, सरकार सकारात्मक आहे. शेवटी तुमच्या माझ्या राज्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये. टेबलाखाली लपवून का पाहू नका. अजित पवार साहेब इथं आले काय केलं त्या शिष्टमंडळाने ते विचारलं का त्यांना? शिष्टमंडळ गेलं काय केलं त्यांनी ते विचारलं का? अजितदादा पवारांनी त्यांना काय केलं म्हणून? नुसते येतात आणि जातात कामा धामाच्या माघारी. गॅझेट का घेत नाहीत तुम्ही? सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं काय घेत नाहीत? 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. त्या कायदा पारित करणार 2024-4 सुशील कुमार शिंदे सरकारनं केला का? अजितदादाला दिसत नाही. ते इकडं आलेलं विचारलं का माघारी गेलं काय केलं? गेले फुकटात चहा पिऊन आमचं कोण देते उधरी चहाची काय बिस्किट आणि परत त्याला साखर असलेलं बिस्किट नाही पाहिजे, खारं बिस्किट पाहिजे. खारं बिस्किट कुठून आणायचं आम्ही? तुम्हाला मीठ टाकलेलं तुमच्या शुगर वाढत त्याला आम्ही का करो? संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.